गोगावले तुम्हाला संबोधित करतायत. शेठ शेठ एकच मिनिट. कसं जमतं हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. कसं जमतं हे तुम्हाला आम्हाला नाही कळत. वाऱ्यासारखे पळत असता कधीच नाही दमत. भल्या सकाळी घरासमोर जनसामान्यांची असते गर्दी. भल्या सकाळी घरासमोर जनमानसांची असते गर्दी. सगळ्यांनाच भेटण्याची 100% असते संधी. हजारो हातांना हात देणं कसं तुम्हाला जमतं आणि तुमच्या आपुलकीचं वेगळं आहे हे देणं. अपेक्षांचं ओझं कायमच तुमच्या खांद्यावर. अपेक्षांचं ओझं कायमच तुमच्या खांद्यावर. गरिबांची व्यथा नाही तुम्हाला सहन होत. सगळ्यांचा कृष्ण होणं कसं तुम्हाला जमतं. असो लग्न असो दिवस कोणाचा असो वाढदिवस आपण तिथे जाणारच त्यासाठी नको नवस. प्रत्येक कुटुंबाचं पालकत्व कसं तुम्हाला झेपतं. आपुलकीचे हे दार सदैव उघडत असतं. कसं हे जमतं तुम्हाला आम्हाला नाही कळत. कधी जेवता कधी झोपता गणित त्याचे नाही. समाजाची सेवा सदैव मनी ठाई. मुक्या हुंदकांचे दुःख तुम्हाला कसं कळतं. शेठ हे सारं तुम्हाला कसं जमतं. शेठ हे सारं तुम्हाला कसं जमतं. छत्रपती शिवाजीला वंदन करतोय. नित्याचा महामेरू बहुत जनांचे आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा करतो. शूरवीर नरवीर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय. आणि मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी गेसाहेब यांना वंदन करतोय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज खरं म्हणजे आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम आहे. ज्या मंडळीने आपल्याला 4 वेळेला निवडून दिलं त्या मंडळींचे आभार मानावेत आणि म्हणून आजची ही जाहीर सभा आहे. वाढदिवस हे निमित्त आहे परंतु मतदार बांधवांचे आभार मानायचे राहून गेले होते आणि म्हणून मागच्या वेळेला आम्ही तयारी केली परंतु मनमोहन सिंग माजी पंतप्रधानांचं निधन झालं आणि याच ठिकाणी तो कार्यक्रम रद्द झाला होता. आज दुहेरी कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने आज आमचा जन्मदिवसाचं औचित्य साधून बोलो मतदार बांधवांचे आभार मानूया. आणि आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी या राज्याचे राज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम मगाशी आपलं मनोगत व्यक्त करून पुढच्या कार्यक्रमाला निघून गेलेले भारतीय जनता पार्टीचे नेते माझे सहकारी सन्मान्य प्रवीण भाऊ दरेकर, आज माझे दुसरे सहकारी महेंद्र शेठ दळवी, आणखीन एक माझे तिसरे सहकारी सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे, व्यासपीठावरील उपस्थित असलेले संघटनेचे आमचे सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना यांचे सर्व वरिष्ठ मान्यवर पदाधिकारी, आमच्या सौभाग्यवती आणि त्यांच्या सर्व सहकारी, विकास शेठ त्याचे सर्व सहकारी आणि मग आमचे संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना आणि उपस्थित सर्व महाड शहरातील पोलादपूर, माणगाव, चंद्रकांत कळंबेंपासून सर्व आमचे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि उपस्थित मोठ्या संख्येने आज खरं म्हणजे आम्हाला समाधान झालं की इथे मगाशी पाय टाकायला जागा नव्हता
संपूर्ण तुडुंब सगळं सभागृह भरून, दोन्ही बाजूचे सभागृह भरून समोर सगळे जनसमुदाय उभा होता. हे खरं प्रेम कर. परंतु ईश्वराच्या घरी देर आहे परंतु अंधेर नाही आहे. आणि भरत शेठचं मन साफ आणि स्वच्छ असल्यामुळे आज एवढा मोठा जनसमुदाय जमून एकही पावसाचा थेंब सभा संपेपर्यंत येणार नाही ही आम्हाला पूर्ण खात्री होती. मंडळी, आज आमचे दुसरे 2 मंत्री महोदय रस्त्यामध्ये येत आहेत, उदय सामंत आणि शंभूराजे देसाई. कारण आज उपमुख्यमंत्री रत्नागिरीला होते, त्यांना तिथे वेळ लागला आणि म्हणून करता आम्हाला आमच्या योगेशला आणि उदय सामंतांना थोडासा उशीर होतोय. पण असो, म्हणजे मगाशी आपल्या प्रत्येक वक्त्याने आपापलं मनोगत व्यक्त केलं. या जिल्ह्यामध्ये एकूण 7 आमदार, त्यातले 3 भारतीय जनता पार्टीचे, 3 शिवसेनेचे आणि 1 राष्ट्रवादीचा. त्यामधले आम्ही 3 जण, त्यामध्ये 2 महेंद्र आणि भरतशेठ धर्मेंद्र असे 3 लोक ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय. आणि हे नेहमी आम्ही लोक की तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आत्तापर्यंत भरतशेठनी टाकलेला शब्द ह्या दोन्ही लोकांनी मान्य केलेला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे. आणि म्हणून त्यांना आज मी निमंत्रित केलं. त्या निमंत्रणाला मान देऊन हे आमचे दोन्ही महेंद्र आणि दळवी आणि थोरवे इथे आले. योगेशने मला कबूल केलं होतं की मी थोडा उशिरा का होईना येतो, तो आलाय. मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की आपण एवढी मोठा जनसमुदाय या ठिकाणी आपण जमू शकलेलो. आणि म्हणून आज जेवढे आपले आभार मानू, कारण बरेचसे तुमच्या समोर उभा आहे, हे सगळं श्रेय हे तुम्हा सगळ्या मंडळींचं आहे. म्हणजे मी महिला भगिनींना, या महिला मंडळींना फार मोठं धन्यवाद देतो आणि युवा मंडळींना. कारण महिला हो, कारण आमचं दुकानच तुम्ही माझे मतदार बांधव आहेत, कार्यकर्ते आहेत. काय लागतं? कोण अडचणीत असेल त्याला मदत, कोण हॉस्पिटलला असेल त्याला मदत, ज्याला ॲम्ब्युलन्स पाहिजे त्याला मदत, हायस्कूल कॉलेजला जायचे असेल त्याला मदत. मग तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही जे काम करतो त्याचा मोबदला मागतोय. तो पण 5 वर्षातून एकदा. 5 वर्ष आम्ही तुमची सेवा करे म्हणून काम करतोय. आणि 5 वर्षातून एकदा तुम्ही आम्हाला मतदान करायचं आहे, त्याची परतफेड आम्ही सव्याजानी करतोय. सव्याजानी सांगा बरी, तुम्हाला कोणावरती प्रसंग आला आणि त्याला आम्ही नाही उभे राहिलो, मी असेल, विकास असेल, सुषमा असेल, की आम्ही तुम्हाला कधी उपयोगी पडलो नाही. तुमचे सुखदुःख असो, तुमची अडीअडचण असो, तुमचा कुठलाही प्रसंग असो, मी जेव्हा कुठं महाराष्ट्रात जातो त्यावेळेला आमची सुषमा असेल किंवा विकास असेल, आमची माया असेल, ती साधना असेल, आमची आज कोमल, ह्या सगळे मंडळी आम्ही पूर्ण प्रपंच ह्या तुमच्या सेवेसाठी वाहून घेतलेला आहे. 4 दिवस ना आम्ही गेलो तर हे फोन सगळ्यांचे. 5व्या दिवशी आम्ही परत आलो, बोलो थोडं तरी रिलॅक्स होण्यासाठी. पण तिथं पण आम्हाला रिलॅक्स होऊन दिलं नाही. तिथून आम्ही सिंधुदुर्गला एक मीटिंग घेतली, तिथं कार्यकर्त्यांची सभा घेतली, आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांची सभा घेतली. आणि म्हणून बऱ्याच शेठला अख्ख्या महाराष्ट्रामधून कुठूनही फोन येतात. कुठलंही काम असो, मंत्रालयातला असो, कमिशनर असो, कलेक्टर असो, SP असो, शिवा असो, कोणी असो, त्याला डायरेक्ट फोन लावून आमच्या कार्यकर्त्याचं काम करायला आम्ही सांगतो. म्हणजे रात्री मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा घेतल्या, शिंदेसाहेबांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही सकाळी 3 वाजता इथं आलो. 3 वाजता हे घर भरलेलं, सगळे शुभेच्छा द्यायला आले होते. 4 वाजता ते गेले सगळे शुभेच्छा देऊन. 5 वाजता आंघोळीमुळे करून झोपलो जरा 2 तास. परत सकाळपासून वीरेश्वराचा पहिला अभिषेक केला, आमच्या वहूरच्या एका इमारतीचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून सगळे लोक शुभेच्छा द्यायला. आणि आता आम्ही इथं आलेलो आहे. म्हणजे इथून रात्री आम्हाला परत कदाचित मुंबईला निघावं लागणार आहे, कारण रायगडच्या राजधानीमध्ये 9 तारखेला राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराज यांचा होणार आहे. त्या राज्याभिषेक सोहळ्याची आम्हाला मीटिंग करायची आहे. आणि त्या मीटिंगसाठी पूर्ण जिल्ह्याची आमची कमिटी असते. आमची कोकणकडा असेल,
आमचा रायगड दिनोत्सव समिती असेल, हे सगळे लोक हा कार्यक्रम आज आव्हान करतो तुम्हाला की 9 तारखेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती आहे. त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं, ही एक तुम्हाला प्रेमाची विनंती. म्हणजे भरत शेठ हा सहजासहजी आमदार झालेला नाही आहे. भरत शेठची असणारी मेहनत, भरत शेठची असणारी धावपळ, भरत शेठ ज्या लोकांना सामोरं जातो ते कधीही आम्ही त्याला चुकीचं जात नाही आहे. आता मगाशी सांगितलं आमच्या मित्रांनी, आमच्या थोरवेला अजून बोलायचं होतं पण त्यांनी तो रुमाल नव्हता. हा आमचा रुमाल आहे. हा असा मगाशी सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल. म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही. खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात. आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो. ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडत आहेत. म्हणून हा रुमाल आमचा हिता असतो. आमच्या विरोधकांना कळलं नसेल की भरत शेठचा रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो. ते या छातीजवळ ह्या काकेमध्ये ह्या गोरगरीब जनतेचे ह्याच्यामध्ये जे आशीर्वाद आहेत ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. ठीक आहे, टीका टिप्पणी काही करू द्या, आम्ही त्याला भीक घालत नाही आहे. जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कोणासमोर झुकत नाही. लक्षात ठेवा. ज्या वेळेला भरत शेठ चुकल त्यावेळेला मी नमस्कार करेल. आम्ही 4 पावलं मागं सरतो, पण आमची पद्धत आहे आणि आम्हाला कोणी डिवचायचा प्रयत्न करू नका. आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही आहे. चुकून पाय लागला तर त्याला आम्ही नमस्कार करतो, कारण आमच्या आईवडिलांनी आम्हाला काही शिकवण दिलेली आहे. आम्ही कधीही कोणाचं वाईट इच्छित नाही आहे. तुम्हाला कल्पना असेल की अगदी छोट्यातला छोटा जरी कार्यकर्ता आला तरी तो भरत शेठला भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही आहे आणि भरत शेठ पण त्याला भेटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आहे. आज आमचे कार्यकर्ते आमच्या नावाने बडबडतात की तुम्ही आम्हाला टायमिंग देता 12चा आणि येता 2 वाजता. करणार काय? आपलेच कार्यकर्ते येऊन थांबतात आणि मग त्यांचं काही काम असतं, त्याला सामोरं जात जात आम्हाला बाहेर जावं लागतं. तर म्हणजे माझी विनंती आहे. परवा याच ठिकाणी बरेचसे काही लोकांनी वेगवेगळी काय भाषणं केली, काही नकला केल्या, काय अनेक काही चर्चा झाल्या असतील. असू द्या, त्याला आम्ही काय त्याला भीक घालत नाही. मग सांगितलं, जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला कोण हरवू शकत नाही आहे. हे तुम्हाला आज वीरेश्वरांच्या समोर सांगतो. म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतोय. आज आमचे आदिवासी बांधव आजारी पडले. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना मुंबईला न्यायला लागेल. तर आदिवासी बांधव हात जोडतात, बोलतात आम्हाला मुंबईला नको, आमचं नातेवाईक आहे कोण? आपलं कोणतरी नातेवाईक तरी असतात. आणि त्यावेळेला त्या आदिवासींचा नातेवाईक हा तुमचा आमदार भरत शेठ होतो. लक्षात ठेवा. म्हणजे त्यांना इथनं ॲम्ब्युलन्स देण्यापासून, तिथं ॲडमिट करण्यापासून, त्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था करतो. कधी कधी त्यांना बाहेरचं औषध आणायला सांगतात. डायरेक्ट आम्हाला फोन करतात, शेठ आम्हाला बाहेरच्या गोळ्या औषध आणायला सांगितलं, आम्हाला 5,000 रुपये पाठवा. अरे बोला तू आहेस कुठं? बोलतो मी आहे सायन हॉस्पिटलला, JJ हॉस्पिटलला. पण तू मुंबईला आणि मी महाडला, पैसे पाठवायचे कसे? तो बोलतो शेठ गुगल पेनी पैसे पाठवा. विचारा माझ्या PA ना, माझ्या पोलीस हवालदारांना, माझ्या PA ना, माझ्या कार्यकर्त्यांना विचारा. त्यांना लगेच आम्ही सांगतो त्याला 5,000 रुपये गुगल पे करून टाक. म्हणजे उगत शेठ भरत शेठ आमदार नाही झालेला 4 वेळेला, असंच नाही निवडून आलेलो आहे. त्यामध्ये आम्ही पण तेवढ्याच कष्टा खाल्लेले आहात. आम्ही आमच्या घरामध्ये प्रपंचाला वेळ देत नाही, तेवढा वेळ मी तुम्हा लोकांना देतो. आणि तुम्हाला 2 तास इथं थांबायला अडचण निर्माण होते, मग आम्हाला पण त्याचा विचार करावा लागेल. लक्षात ठेवा. तुम्हाला कळणं गरजेचं आहे की आज तुमचे आम्ही आभार मानतोय. आमच्यावर तुम्ही उपकार केले त्याची परतफेड आभाराच्या गुणाने मानायची आहे. म्हणून आज आम्ही एवढा हा 8 दिवस हा डोम तुमच्यासाठी उभा करून ठेवला की माझे कार्यकर्ते भिजता कामा नाहीत, माझ्या कार्यकर्त्यांना अडचण येता कामा नाही आहे. पण पावसाने आपल्याला सांभाळलं. बाहेरच्या खुर्च्या, दोन्ही बाजूच्या खुर्च्या फुल भरलेल्या होत्या.
लोकांना जागा नव्हती, पाठीमागे उभे होते लोक, मी त्याबद्दल समाधानी आहे. पण ज्या वेळेला 1500 रुपये नाही आले का आमची लाडकी बहीण लगेच फोन करते, शेठ आमच्या ह्या महिन्यात पैसे नाही आले. तेव्हा तुम्हाला आम्ही सगळे कार्यकर्ते आठवतो आणि तुम्हाला थोडा वेळ थांबायला माझी एवढीच विनंती आहे की आत्तापर्यंत जे तुमचे उपकार आहेत ते आम्ही विसरू शकत नाही आहेत. आनंद उपकार आहेत, त्याची परतफेड पण नाही करू शकत. पण ज्या वेळेला असा कार्यक्रम असेल त्यावेळेला आपल्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आज आम्ही तुमची उतराई करणार आहोत, की आम्हाला जे काय तुम्ही 4 वेळेला निवडून दिलं त्याबद्दल तुम्हाला तुमच्या या उतराईबद्दल नमस्कार करण्यासाठी आम्ही आज इथं जमा झालेलो आहोत. म्हणजे आज आमचे एवढे मान्यवर मंडळी आलेले आहेत, त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं की इथं येऊन भरतशेठची खवसट काढली म्हणून ते आमच्या दोन्ही आमदारांना पटलं नाही. आणि त्यांनी सांगितलं जी वस्तुस्थिती होती ती, मंडळी मागच्या वेळेला जर आम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं खासदारकीच्या वेळेला, काही लोकांनी त्या दिवशी सांगितलं आम्हाला 4,500चा लीड दिला आणि भरतशेठला 26,000चा लीड कसा काय होतो. बरोबर आहे, तुमच्या वेळेला तुम्हाला तिथनं 27,000चा लीड मिळाला, मग तुमच्या मुलीला 80,000चा लीड कसा काय झाला, त्याचं पण गणित मांडायला पाहिजे ना. मंडळी आमच्यावर वजाबाकीचं बेरजेचं राजकारण करायचं नाही आहे. आम्ही आजही सांगतो, जर भरतशेठनी कुठं चुकीचं काम केलं असेल तर त्याने आमच्या रंगूमातेच्या इथं येऊन त्याने फूल उचलावं. आणि जर तुम्ही चुकीचं काम केलं असेल तर तुम्ही येऊन फूल उचला, आम्ही 4 पावलं मागे सरकूया. जर असाल हिंमत तर होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. मग हे सांगितलं, प्रवीण भाऊनी सांगितलं, थोरवेनी सांगितलं, दळवीनी सांगितलं. म्हणजे घरामध्ये आमच्या निवडणुकीला ठेवलेले पैसे आम्ही वापरलेत खासदारकीच्या वेळेला, आणि परत आमच्या निवडणुकीला त्या लोकांना परत आम्ही त्यांना पैसे दिलेत. हा वीरेश्वर महाराज इथं आमचा जागरूक देवस्थान. जर भरतशेठ खोटं बोलल तर भरतशेठवरती काहीतरी अन्याय होईल, आणि जर समोरचे बोलणारे खोटं बोलत असतील तर त्यांचा जय महाराष्ट्र होईल. आज आम्ही सांगून टाकतो 3 सांजच्या वेळेला, म्हणजे आम्ही चुकीचं कधी बोलत नाही. म्हणून मगाशी सांगितलं, जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही. जोपर्यंत चुकला भरतशेठ 4 पावलं मागं येऊन नमस्कार पण करण्याची आमच्यात पद्धत आहे. जो माणूस ज्याच्या अंगामध्ये लवचिकता असेल तोच पुढे जाईल. तुमच्या अंगात ताटरपणा असेल तुम्ही कधी पुढे जाऊ शकत नाही आहे. म्हणून मी माझ्या या दोन्ही सहकार्यांना नेहमी सांगत असतो, भरतशेठ 4 वेळेला आमदार का झाला, तुमची दुसरी टर्म आहे. आमच्या थोरवेला पाडायचा अतोनात प्रयत्न केला, आमच्या दळवीला पाडायचा अतोनात प्रयत्न केला. तिकडं सांगितलं की थोरवेच्या त्याच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या, आणि इकडं सांगितलं जयंतबाईंना तुमच्या सुनेला आम्ही निवडून देतो, आणि भरतशेठ का नको तर आमच्या लेकीला पालकमंत्रीपद पाहिजे. वा रे वा, वीरेश्वर महाराज याचा प्रायश्चित दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे तुमच्या या जनता जनार्दनाच्या समोर. आम्ही चुकीचं कधी बोलणार नाही. आणि म्हणून आज ज्या ज्या मंडळींनी, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडी असेल, युवासेना असेल, शिवसैनिक असतील, अदरवाईज आमचे भारतीय जनता पार्टीचे काय मंडळी असतील, यांनी जे काय मनापासून काम केलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे. आणि मगाशी आमच्या कार्यकर्त्यांनी दोघांनी सांगितलं, आमदारांनी, की आपल्याला भारतीय जनता पार्टी आपण सगळ्यांनी बरोबर जाऊन युती करूया. म्हणजे आम्हाला त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आपण काही गोष्टी, कारण आज जर पाहिलं, आज महायुतीमध्ये आम्ही सगळे मंडळी आहोत. आता इथं आम्हाला पण कोण काही विरोधक तसा मग राहिलेला नाही आहे महायुतीमध्ये, कारण ही सीट आमची आहे आणि ती आम्हीच लढवणार आहात. आता राहिला प्रश्न, येणाऱ्या 4 महिन्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती येतील, त्यानंतर आमच्या ग्रामपंचायती येतील, तेव्हा सगळ्यांनी सज्ज राहायचं लक्षात ठेवा. आपण बसून त्याची सगळी विगतवारी करूया. माझी एकच विनंती आहे, आता आमचा योगेश मंत्री आहे, तिकडं उदय सामंत मंत्री आहेत, इकडं मी मंत्री आहे, तिकडं नितेश राणे मंत्री आहे. असे आम्ही या कोकणामध्ये आपल्या ह्याच्यामधले
युतीमधल्या का? मी महायुतीचं नाही, युतीमधले आम्ही 4 मंत्री आहोत. त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. कारण ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसाहेबांनी बाळासाहेबांची शिवसेना घेऊन आम्ही बरोबर गेलो. मंडळी, बरेचशा लोकांनी टीका टिप्पणी केली. आज पस्तावतायत, म्हणजे डोकं जमिनीवर आपटून घेण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्यांच्यासाठी ज्यांनी दिवस रात्र काम केलं त्यांना आज पाठ्यावर मारून ज्यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न केले ते लगेच भुरकन उडून गेलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की आज पुन्हा एकदा आज आमचा वाढदिवस ही काय फार मोठी बाब नाही आहे, तो दरवर्षी येतो. पण 5 वर्षातून तुमचं आभार मानण्याची वेळ आज जी काय आमच्यावरती आलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करतो, तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि माझ्या इथली काही लोक गेली, या सगळ्याला सामोरं जाण्याचं काम तेव्हाचे मुख्यमंत्री, तेव्हाचे नगरविकास मंत्री आणि नंतरचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आपल्याला सगळ्यांना कल्पना असणं गरजेचं आहे की त्यावेळेला त्यांनी महाडचा संपूर्ण कचरा साफ करण्याचं काम केलं. पैसे दिले, मजूर दिले, गाड्या दिल्या, ट्रक सगळं दिलं आणि म्हणून महाड आमचं वाचलं. त्यानंतर 31 कोटी रुपये दिले. सावित्रीचा गाळ काढला, काळ नदीचा गाळ काढला, शिवतरच्या टोकापासून पोलादपूरच्या टोकापर्यंत, आणि या सावित्रीचा संपूर्ण गाळ काढला. त्याच्यामुळे गेल्या 2 वर्ष आपल्या महाडला पूर येऊ शकला नाही आहे. म्हणजे ह्या वेळेला पण आम्ही गाळ काढायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगतो, हे पत्र पहा, 20 कोटीची मंजुरी आम्हाला काल शासनाच्या माध्यमातून आमच्याकडे आलेली आहे. लोकांनी देव पाण्यात बनवून ठेवले, ह्यांना मंजुरी मिळता कामा नये, हे चुकीचं काम करतायत. तहसीलदारला निवेदन, आमच्या काळेसाहेबांना निवेदन, SP ना निवेदन, कलेक्टरना निवेदन, प्रांतांना निवेदन की नदीचा गाळ काढतात. अरे काय करतोय आम्ही? महाड वाचवायचं काम करतोय. जर गाळ निघाला, पाण्याची डबमी खोली खाली जाईल, पाण्याची जी उंची वाढते ती वाढणार नाही आहे. त्यात तो काय गाळ काढून आम्ही विकत नाही कुठं. तर त्याला आम्ही सांगितलं की हा गाळ काढून महाडमध्ये पूर येणार नाही, त्यासाठी आम्ही मेहनत करतोय. आमचा दादलीला पूर जाणार नाही, आमचा चोचिंद्याला तिकडं पाणी जाणार नाही, आमच्या इकडं कोलला जाणार नाही, तिकडं आमच्या लाडवलीला जाणार नाही, आमच्या बिरवाडीला जाणार नाही, आमच्या पोलादपूरला पाणी शिरणार नाही, त्याची आम्ही काळजी घेत होतो. त्यात भरतशेठचा काही स्वार्थ नव्हता. आणि म्हणून काही लोकांनी लगेच पत्रव्यवहार चालू केले की हे चुकीचं काम करतायत. पण तुम्हाला एक सांगतो, मी मगाशी सांगितलं, जर चुकीचं काम आम्ही करू आम्ही 4 पावलं मागं सरकू. पण तुम्हाला एक सांगतो, जे अडथळा निर्माण करायचा प्रयत्न करतायत त्या महाडवासियांचा बदुवा त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही आहे. हा माझा आज तुम्हाला सवाल आहे मंडळीनं. म्हणजे काय आहे हो, गाळ काढून आम्ही बाजूला साठवून ठेवतोय, तिथं खोलीकरण करतोय, तिथं अडवायला जात आहेत. वा रे वा, ठीक आहे, वेगळं काय मी आता सांगत नाही. परंतु एकच सांगतो, चांगलं काम करताना आम्हाला कोण आडवा येण्याचा प्रयत्न केला तर त्याला बाकी आडवा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा पण आज आम्ही आदेश देऊन टाकतो. आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो, वादेवाद नको. पण जोपर्यंत चांगलं काम करताना कोणी जरी आडवा येईल, नितीन पावले तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, खरे शिवसैनिक असाल तर घाबरायचं कारण नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला आज आम्ही आव्हान करतोय, आम्ही चांगलं काम करतो ते चांगलंच करणार, चुकीचं आम्ही करणार नाही. आता आमचे गणेश समेळ बिमळे ते आलेत बघा तिकडून, निजामपूर, गोरेगाव, लोणेरे, त्यानंतर गोवेले पट्टा. मंडळी, आम्ही तुम्हाला आज सांगू इच्छितो, आम्हाला सगळ्यात जास्त जर लीड कुठं जर मिळाला असेल तर तो माणगाव तालुक्यामध्ये मिळाला. हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे. म्हणून त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करणं गरजेचं आहे. मंडळी, या कुणबी समाजाने तेवढंच सहकार्य केलं आम्हाला. आणि कुणबी समाजाने ठराव करून टाकला की भरत शेठला पूर्ण पाठिंबा देण्याचं काम निवडणुकीच्या अगोदर केलं. त्याबद्दल माझे तुम्हाला नमस्कार. मंडळी, मला सगळ्या समाजाने मदत केली, त्यामध्ये आम्ही कोणाला दोष नाही देणार. परंतु आमची पद्धत आहे, ज्या मंडळीने आव्हान केलं होतं आम्हाला की आम्ही 6000चा लीड
भरत शेठच्या विरोधात देऊ त्यांच्या उमेदवाराला, त्या ठिकाणी निजामपूर वासियांनी 3000चा लीड, म्हणजे 6000 त्याचे कुठं गेले ते माहिती नाही, पण 3000चा लीड माझ्या या बहादर मावळ्यांनी दिला, त्याबद्दल त्यांना माझा जय महाराष्ट्र. म्हणजे गोरेगाव आणि लोणेरे सगळ्यात जास्त लीड या 9.5 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड जर कुठं मिळाला असेल तर तो गोरेगाव आणि लोणेरे हे 2 पंचायत समिती 1 जिल्हा परिषद याच्यामध्ये जास्त लीड मिळाला. त्याच्या खालोखाल मग बाकीचा पोलादपूरने 5000चा लीड दिला, 2 जिल्हा परिषद पकडून विनेऱ्याने दिला, आमच्या वरण विभागाने बिरवाडी नाते सगळ्यांनीच दिला, खाडीपट्ट्यानेही दिला. मग मंडळी मला सांगा, आज तुमचे उपकार आमच्यावरती आहेत, त्याची परतफेड आभाराच्या रूपाने मानायची म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. म्हणजे असो, पावसाला सुरुवात झालेली आहे, सावधानतेने चालायचं आहे. लोकांची अजून पिकं म्हणजे पेरणे झालेल्या नाही आहेत. आता 2 दिवस झाले पेरायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला शब्द देतो, जर काय उद्या कमी जास्त भात उगवलं नाही उगवलं त्याची पण भरपाई करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्रातला मंत्री म्हणून आज मी तुम्हाला शब्द देतो. कुठलाही प्रसंग असू द्या त्यावेळेला आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू. तुम्ही जसे आमच्या पाठीमागे उभे राहता तसं आमचं संपूर्ण कुटुंब, आमची संपूर्ण संघटना ही तुमच्या पाठीमागे ठाम उभी राहील, हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे मंत्री असल्यामुळे महाराष्ट्राचे दौरे करावे लागतात, कॅबिनेटला हजर राहावं लागतं, तातडीचे काय मीटिंग असली तर हजर राहावं लागतं. त्यावेळेला तुम्ही थोडं समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज तुम्ही सगळ्यांनी आज जे काय आम्हाला काल रात्री 4 वाजेपर्यंत कुठल्या पुढाऱ्याच्या घरी शुभेच्छा द्यायला लोक थांबतात हो, आणि आज 5 वाजेपर्यंत सकाळपासून 5 वाजेपर्यंत योगेशजी पाय टाकायला जागा नव्हता आम्हाला. बळा आम्हाला हाताला ओढून नेऊन 12:30 वाजता भाकरी खाल्ली. न्याहारी तुमचं 12:30-1ला जेवण होतं, आमचे न्याहारी होते. म्हणजे ज्या मंडळीने आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे त्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण, त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. म्हणजे विचारा माझ्या कार्यकर्त्यांना, इथून फोन लावतात, शेठ MGMला पेशंट ॲडमिट आहे, शेठ JJला ॲडमिट आहे. विचारा माझ्या कार्यकर्त्यांना, एकाही कार्यकर्त्याने हात वर करून सांगावं की आम्ही फोन केला आणि शेठने त्यांना मदत नाही पाठवली, असं एकाने सांगावं. म्हणजे भरत शेठला पहिला गावाने पंचायत समितीचा, ग्रामपंचायतीचा बिनविरोध सरपंच केला, अपक्ष पंचायत समित्या सदस्य दिला, 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य दिला, 2 वेळा सभापती झालो, सुषमाला 2 वेळा सदस्यपद दिलं आणि सलग 4 वेळेला आमदार दिलं. म्हणजे एकही निवडणूक अजूनपर्यंत भरत शेठ हरला नाही आणि पुढच्या पण हरणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, मी मगाही सांगितलं, जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे, ज्या दिवशी आमची नियत नीतिमत्ता बिघडल त्यावेळेला आमचा जय महाराष्ट्र असेल. पण जोपर्यंत भरत शेठची नियत नीतिमत्ता बिघडत नाही तोपर्यंत ह्या विरोधकांनी कितीही देव पाण्यात ठेवू द्या, त्याचा काही परिणाम होणार नाही, हा माझा शब्द आहे वीरेश्वर महाराजांच्या समोर. म्हणजे काल 100 खाटांच्या हॉस्पिटलचं आम्ही मार्चच्या भूमिपूजन केलं, शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं, ह्या बाजूला काल आम्ही या गार्डनचं भूमिपूजन केलं, परवा आमच्या सायली कॉम्प्लेक्सच्या इथल्या गार्डनचं उद्घाटन केलं. या महाड शहरामध्ये 65 कोटीची नळपाणी पुढे येण्याचं काम चालू आहे, 94 कोटीच्या रस्त्यांचं काम चालू आहे, 121 कोटीच्या भुयारी गटारांचं काम चालू आहे, आणि आता 50 कोटी अंडरग्राऊंड कॅबल, कारण वादळ आलं, वारा आला का आमचे पोल पडतायत, वायरी तुटून जात आहेत, त्याचं काम आता आम्ही चालू करतोय. वीरेश्वर महाराजांच्या तलावाचं सुशोभीकरण, कोटेश्वरीच्या तलावाचं सुशोभीकरण, मोहल्ल्यातल्या हापूस तलावाचं सुशोभीकरण,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 7 कोटीच्या तलावाला सुशोभीकरण, 3 कोटी शाहू महाराजांच्या सभागृहाला मंजुरी आणि सगळे रस्ते टकाटक. आता एकच काम, 14 तळ्याच्या बाजूची आमची भाजी मंडई ते पण पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, तेही करून देतो. मग सांगा मला मंडई काय पाहिजे तुम्हाला. ज्यांनी 1 रुपयाचं काम नाही केलं विनेऱ्या भागामध्ये, तर तुम्हाला परवा 4 वेळेला अपघात झाला. आम्ही अधिकाऱ्यांना पाठवून त्या रस्त्यामध्ये खाचे मारले, त्याला रेगा काढल्या आणि आता अपघात होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतो. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुमचे आभार मानत असताना की आज तुम्ही जे मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला माझा नमस्कार. हे प्रेम, हे सहकार्य, हे आशीर्वाद असेच आमच्या पाठीमागे राहावेत अशी तुम्हाला प्रार्थना करतो. वीरेश्वर महाराजांच्या प्रार्थना करतो की जे माझे उपस्थित असलेले सर्व मतदार बांधव, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना, सर्व पदाधिकारी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी या सगळ्यांचं जे आले ते पण आणि नाही आले ते पण सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं अशी मी या वीरेश्वर महाराजांच्या प्रार्थना करतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दाला पुनराराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद.